सो आता जे मी प्रॅक्टिकल घेणार आहे, तुमचे जे प्रॅक्टिकल असणार आहे ते थोडे थिओरॉटिकल बेसिस वरती तुम्हाला आता बघावे लागणार आहेत. बिकॉज ना तुम्हाला आता टायट्रेशन करता येणार आहे किंवा तुम्हाला ते अ, तुम्ही टायट्रेशन करून तुम्हाला त्याच्यावरती रिझल्ट्स काढायचे आहेत. सो बऱ्यापैकी जो ह्या सेमिस्टरचा जो तुमचा प्रॅक्टिकलचा जो भाग आहे तो पूर्णपणे टायट्रेशन वरती आहे. So let's start with this practical determination of cation. Determination of cation that is calcium, magnesium, sodium and potassium and computations of SAR. आता हे मी मागच्या लेक्चर मध्ये घेतलेलं आहे. CA, MG, Na आणि K. मी आधीच सांगितलं होतं की हे कॅटायन्स जे आहेत त्याचे जी व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स आहेत ते किती किती आहेत, म्हणजे त्याच्या डोक्यावरती आपण किती प्लस किंवा किती मायनस द्यायचे हे मी तुम्हाला सांगितलं होतं की मागच्या वेळेस तुम्हाला ते असाइनमेंट म्हणून दिलं होतं की कॅटायन्स अँड अनायन्स कोणते कोणते आहेत हे तुम्हाला शोधून काढायला सांगितलं होतं. सो आता बोलायचं आहे कॅल्शियम साठी व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन कोणता आहे, व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती आहेत? हा मोठ्याने बोला ना. 2+ बरोबर आहे. डोंट मम्बल्ड. येस, मोठ्याने बोलायचं आहे. मी मेसेज बघणार नाही. कॅल्शियम, मॅग्नेशियम, सोडियम, के, व्हॉट आर दिस? ऑफकोर्स आता डिटर्मिनेशन ऑफ कॅटायन्स म्हणतोय म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये काय आहे? दे आर द पॉझिटिव्ह चार्ज. सो सगळ्यांची व्हॅलेन्सी किती आहे? सगळ्यांची व्हॅलेन्सी किती आहे? येस, 2+. ओके, सगळ्यांची जी व्हॅलेन्स इलेक्ट्रॉनची जी ही असणार आहे ती आहे 2. ओके, सो जेव्हा तुम्ही कधी पेपरमध्ये तुम्हाला जेव्हा कॅल्शियम, मॅग्नेशियम हे नुसतं लिहायचं नाही, हे मी मुद्दामून लिहिलेलं नाहीये की जेणेकरून ते तुम्हाला समजलं पाहिजे किंवा तुम्ही जेव्हा रिॲक्शन लिहिणार आहात किंवा जेव्हा तुम्हाला याच्यामध्ये इक्वेशन्स द्यायचे असतात त्यावेळेस तुम्हाला त्याच्या डोक्यावरती त्याची व्हॅलेन्सी देणं गरजेची आहे. ओके, मग त्याच्यामध्ये तुम्ही 2+ करा किंवा प्लस साइन्स 2 वेळा देणं गरजेचं आहे. तर आणि तर ते एक्सेप्टेड आहेत. दिस वे इज नॉट करेक्ट. ओके, नुसतं कॅल्शियम, मॅग्नेशियम, सोडियम आणि पोटॅशियम लिहायचं नाही. येस, कम्प्युटेशन ऑफ SAR. व्हॉट इज मीन बाय SAR? व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ SAR? येस, व्हॉट इज मीन बाय SAR? मी हे लास्ट लेक्चर मध्ये सुद्धा सांगितलं होतं. येस, बोलायचं आहे. नो वन इज गोइंग टू चार्ट. Absorption ratio. गुड गुड गुड, चालेल मला असं हे झालेलं. सोडियम ऍब्झॉर्प्शन रेशिओ. सो सोडियम ऍब्झॉर्प्शन रेशिओ वी आर गोइंग टू कॅल्क्युलेट बाय Ratio. हा येस येस, sodium absorption ratio we are going to calculate by determining these cations. Which cations? Calcium, where the valence electron is 2+, magnesium 2+, sodium 2+, and potassium 2+. Okay, by this we are going to determine SAR, that is sodium absorption ratio. And with this again we by these cation one criteria is also determined is that ESP. Yes, what is mean by ESP? अजून एक आपण ह्याच्यामधून डिटरमाइन करू शकतो ह्या कॅटायन्स डिटर्मिनेशन मधून. तर ESP म्हणजे काय? येस, लास्ट लेक्चर मध्ये मी हे सांगितलेलं आहे. याच्यामध्ये बरेचसे ऍब्रिव्हिएशन्स आहेत जे की तुम्हाला विचारण्यात येतील. सो व्हॉट इज मीन बाय ESP? Exchangeable sodium percentage. Exchangeable sodium percentage. आता we are going to see the problematic soil. Okay, मी आधीही सांगितले the components of the soils are air, water, okay, organic matter and mineral matter. Okay, but प्रॉब्लेमॅटिक सॉइल जेव्हा येते त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा कुठे येतो, जे की 25% पाणी आणि 25% जो वारा आहे आणि वरचं जे ऑर्गॅनिक मॅटर आहे ते.
तर ह्या तीन घटकांचं बॅलन्स बिघडल्यामुळे ते प्रॉब्लेमॅटिक मोडलेलं असतं. तर प्रॉब्लेमॅटिक सॉइल मध्ये जे आपण पाणी जे देणार आहे, ओके, इरिगेशन वॉटर जे आहे ते सुद्धा एक महत्वाचं कारण बनलेलं आहे. ओके, महत्वाचं कारण आहे प्रॉब्लेमॅटिक सॉइल्स म्हणजे काय, साल्ट अफेक्टेड सॉइल्स निर्माण होण्यासाठी सगळ्यात महत्वाचं काय आहे, घटक आहे. त्यामुळं ज्यावेळेस तुम्ही अनालिसिस करणार आहे ते दोन्हीचंही अनालिसिस मी तुम्हाला शिकवणार आहे, कारण का दोघांचंही प्रोसिजर सेम आहे. ओके, फक्त सॅम्पल तुम्ही काय घेणार आहेत त्याच्यावरती आहे. आता सॉइल च सॅम्पल असेल तर पेस्ट एक्स्ट्रॅक्शन असणार आहे. एक लक्षात ठेवा की आपण पहिले दोन प्रॅक्टिकल बघितलं, एक म्हणजे पेस्ट एक्स्ट्रॅक्शनचं आणि वॉटर इरिगेशन वॉटर कलेक्शन सॅम्पल. ओके, इरिगेशन वॉटर सॅम्पल कसे घ्यायचे किंवा त्याच्यामध्ये हे पेस्ट एक्स्ट्रॅक्शन कशी करायची हे आपण पहिला बघितलेलं आहे. ज्यावेळेस तुमचं डिटर्मिनेशन सुरू होणार आहे तुम्हाला दोन्हीही अनालिसिस असणार आहे. इरिगेशन वॉटर क्वालिटी तुम्हाला काढायची आहे आणि प्लस काय काढायचं आहे, सॉइल मध्ये सुद्धा आपल्याला हे प्रॉब्लेमॅटिक साठी जे सोडियम आहे, सगळ्यात महत्वाचा सोडियम जो आहे त्याचं स्टेटस जाणून घेण्यासाठी आपल्याला हे कॅल्क्युलेशन्स करणं गरजेचे आहेत. तर पहिलं जे आपण आज डिटर्मिनेशन बघतोय ते म्हणजे कॅल्शियम प्लस मॅग्नेशियम, त्याच्यानंतर सोडियम आणि पोटॅशियम हे कॅटन्स आपण डिटरमाइन करणार आहे. सो last in first semester we have introduced our instruments. Okay, आपण कोणते कोणते इन्स्ट्रुमेंट्स आपण काय काय डिटर्मिनेशन साठी वापरतो हे पहिलं क्लिअर करणं गरजेचं आहे. ऑफकोर्स कॅल्शियम अँड मॅग्नेशियम वी आर गोइंग टू डिटरमाइन बाय टायट्रेशन मेथड, दॅट इज वर्सिनेट टायट्रेशन. but by which instrument we are going to use for sodium, potassium and also calcium and magnesium? येस, कोणते इन्स्ट्रुमेंट आपण वापरणार आहात? कोणते कोणते इन्स्ट्रुमेंट्स तुम्ही पाहिले फर्स्ट सेमिस्टर मध्ये? ऑफकोर्स मी त्यांचे प्रिन्सिपल्स आधी सांगितले होते, थोडस बेसिक सांगितलं होतं त्याच्यामध्ये. सो कोणते कोणते इन्स्ट्रुमेंट्स आपण पाहिलेले आहेत? बोलायचं आहे पटकन. येस. Beaker. Okay, this is the instrument. This is a glassware. I'm asking about instrument by which we are going to analyze this sodium and potassium. Beaker is the basic thing. It's a glassware. I'm not asking you a glassware. PHEC कशाने काढले आपण? PHEC कशाने काढलेला आहे? pH meter. pH मीटर आणि EC मीटर. आणखीन काय बघितलं होतं? फ्लेम फोटोमीटर दाखवलं होतं का मी? ओके, फ्लेम फोटोमीटर दाखवलं होतं का? नाही तर नाही सांगायचं. स्पेक्ट्रोफोटोमीटर दाखवलं होतं का? बोलायचंय, नाही तर नाही, हो तर होय, काय तसा विषय नाही, कारण का तुम्ही जेव्हा फिजिकली इथे याल त्यावेळेस तुम्हाला ते ऑपरेट करावं लागणार आहे. सो बोलायचंय पटकन म्हणजे त्या बॅचचं तसं मला जेव्हा तुम्ही इथं फिजिकली अपिअर व्हाल त्यावेळेस तुम्हाला ते हँडल नाही करायचं. दाखवलं मॅम. ओके, दॅट्स द पॉइंट. सो फ्लेम फोटोमीटर जे आहे त्याच्यामध्ये आपण काय डिटरमाइन करणार आहे? सोडियम आणि पोटॅशियम. फ्लेम फोटोमीटर इज यूज फॉर डिटर्मिनेशन ऑफ सोडियम अँड पोटॅशियम. ओके, आणि जो फॉस्फरस जो आहे, फॉस्फरस अँड सल्फर जो डिटरमाइन करण्यासाठी आपण काय वापरतोय? स्पेक्ट्रोफोटोमीटर. ओके, these both instruments are most important in soil science lab because the most of the analysis is going to be conduct on this. Okay, तर आता जे आपण यूज करणार आहे सोडियम आणि पोटॅशियम साठी ते म्हणजे काय? फ्लेम फोटोमीटर. आता फ्लेम फोटोमीटर कसं ऑपरेट होतं त्याचं बेसिक प्रिन्सिपल मी तुम्हाला समजावून सांगते. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय की जेव्हा एखादं आपण सोल्युशन त्याच्यामध्ये इंजेक्ट करायला देणार त्यावेळेस ते काय होणार की त्याच्यामध्ये जे ऍटम्स असणार आहेत ते फ्लेम वरती काय होणार? बर्न होणार आहे. ओके, जेव्हा ते फ्लेम वरती बर्न होतात त्या ऍटम्स, त्या मॉलिक्युलचे जे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहे ते व्हायब्रेशन
व्हायला सुरुवात होतात आणि ते व्हायब्रेशन झाल्यानंतर त्याच्यामध्ये काय होते, एनर्जी इमिट होते आणि ती एनर्जी आपल्याला काय होते, व्होल्ट मध्ये ती मोजली जाते. म्हणजे काय, याच्यामध्ये आपल्याला एनर्जी कोणती वापरणार आहे, हीट एनर्जी. ओके, आणि ती जी हीट एनर्जी आहे ती कन्वर्ट इंटू लाईट एनर्जी. अँड दिस लाईट एनर्जी इज गोइंग टू बी रेकॉर्डेड बाय दिस आवर फ्लेम फोटोमीटर. दिस इज द बेसिक प्रिन्सिपल ऑफ दॅट फ्लेम फोटोमीटर. आता तुम्ही एक इमॅजिनेशन करा, गॅस आहे, त्या गॅसला आपण काय केलेलं, फोटोमीटर जॉईन केलेला आहे. तर तुम्ही असं ते डायरेक्ट गॅस सारखा विषय करू नका. तर ते तुम्ही ज्यावेळेस तुम्ही ऑपरेट कराल त्यावेळेस ते तुम्हाला नक्की समजून जाईल की ते कसं आहे, काय आहे. बट द सोडियम अँड पोटॅशियम, सगळ्यात महत्वाचं आहे की सोडियम आणि पोटॅशियम कशाने डिटरमाइन केला जातो. येस, सोडियम आणि पोटॅशियम कशाने डिटरमाइन केला जातो. फ्लेम फोटोमीटर. फ्लेम फोटोमीटर. ओके, सो हे लक्षात ठेवायचंय. त्याच्यानंतर जे आहे ओके, तर आता आपण पहिला वर्सनेट टायट्रेशननी कॅल्शियम मॅग्नेशियम पहिला डिटरमाइन करून घेऊया. ठीक आहे, तर डिटर्मिनेशन ऑफ कॅल्शियम आणि डिटर्मिनेशन ऑफ कॅल्शियम प्लस मॅग्नेशियम असे दोन ह्याच्यामध्ये काय आहेत, प्रॅक्टिकल आहे. तर त्याच्यामध्ये पहिलं जे आपण डिटरमाइन करणार आहे ते म्हणजे कॅल्शियम, आणि इथं आपण जे मेथड वापरणार आहे ती म्हणजे EDTA. असे दोन नाव आहेत. EDTA म्हणजे इथिलीन डायमंड टेट्राएसिटिक ऍसिड, आणि त्याला वर्सनेट टायट्रेशन पण आपण त्याला काय म्हणतो, म्हटलं जातं. वर्सनेट टायट्रेशन आणि EDTA मेथड, ह्या दोन मेथडनी आपण कॅल्शियम डिटरमाइन करतोय. आता कॅल्शियम डिटरमाइन करतोय म्हटल्यानंतर प्रॉब्लेमॅटिक सॉइल मधनं पण डिटरमाइन करण्याची प्रोसिजर हीच आहे, आणि इरिगेशन वॉटर मधून डिटरमाइन करण्यासाठी पण प्रोसिजर सेम आहे. सो फक्त सॅम्पल घेणार आहे आपण की जर एक्स्ट्रॅक्ट, पेस्ट एक्स्ट्रॅक्ट घ्यायची असेल तर किती ml लागणार आहे, आणि इरिगेशन वॉटर असेल तर किती ml घ्यायचं, एवढाच फक्त ह्या दोन मेथड मध्ये काय आहे, फरक आहे. ठीक आहे, पण एक्सपेरिमेंट मध्ये लिहिताना तुम्हाला वॉटर अनालायसिसचं पण लिहायचंय आणि सॉइल अनालायसिसचं पण लिहायचं आहे, म्हणजे दोन्ही एकत्र करून लिहायचं आहे. सो वॉटर इरिगेशन साठी मी सेपरेट काही शिकवणार नाही, फक्त पॅरामीटर्स त्याच्यामध्ये गुड बॅड म्हणजे ते कोणत्या बेसिसवरती आपण ठरवायचं हे फक्त मी तुम्हाला त्या प्रॅक्टिकल मध्ये सांगणार आहे. सो लेट स्टार्ट विथ आवर प्रिन्सिपल of determination of calcium by EDTA. Yes, someone read out this slide. Principle. Yes, principle वाचायचंय. Okay. Yes, someone read out the principle of determination of calcium. जोपर्यंत तुम्ही वाचणार नाही तोवर तुम्हाला समजणार नाही की आपण नेमकं काय शिकायला लागलोय. येस, बोलायचंय कुणीतरी, एकाने वाचायचंय पटकन. येस, जयदीप रोकडे, रोल नंबर 100. रोल नंबर 100. Yes, ma'am. Read out the principle. When disodium salt of EDTA is added to the saturated Disodium. It's disodium. It's disodium. disodium salt of EDTA is added to saturated paste extract contain calcium and magnesium. Calcium is separately determined with the calcium indicator with Calcon. Calcon indicator. Calcium calcon nahi hai, indicator with calcon indicator. calcon indicator with 10% NaOH giving pH 12 as the EDTA from stronger complex with calcium with change to blue color. EDTA required for titration gives calcium in the extract. Yes, reagent पण वाचा. Standard reagent first standard calcium solution 0.01 second EDTA solution, third sodium hydroxide 10%, fourth calcium indicator, fifth potassium अरे तू कॅल्शियम ferrocyanide, का म्हणतोस बाळा, इट्स अ कॅल्कॉन इंडिकेटर. calcon indicator, fifth potassium ferrocyanide, sixth hydroxylamine hydrochloride, Na2OH .HCl, seven triethanoamine. इथेनॉल अमाइन. ट्रायइथेनॉल amine. अमाइन. बोल की बोल, आवाज येऊ दे, चुकलं तरी चालतंय पण.
हा, पण हे तुम्हाला रिएजंट लक्षात आले पाहिजेत बिकॉज प्रोसिजर रायटिंग तुम्हाला आहे 10 मार्काला. ठीक आहे. सो हिअर बेसिक पहिला प्रिन्सिपल समजून घ्या की कॅल्शियम डिटरमाइन करण्यासाठी आपण नेमकं काय वापरतोय आणि त्याच्यामध्ये काय काय चेंजेस होत आहेत तेवढं लक्षात घ्या की ह्याच्यामध्ये जो EDTA आहे, इथिलीन डायअमाइन टेट्राएसिटिक ऍसिड. आता ह्याच्यामध्ये डायसोडियम आहेत, एक तर डायअमाइन मध्ये आणि टेट्राएसिटिक ऍसिड. म्हणजे ह्याच्यामध्ये काय झाले, 2 सॉल्ट आहेत जे की काय केलेलं आहे, कॅल्शियम मॅग्नेशियम मधून काय कॅल्शियम प्लस मॅग्नेशियम जो आहे, मग आता इथं पेस्ट एक्स्ट्रॅक्ट घेतलं किंवा इरिगेशन वॉटर असेल तर त्यातून तो काय करतोय, कॉम्प्लेक्स फॉर्म होतोय. कोणाबरोबर? EDTA बरोबर तो कॉम्प्लेक्स फॉर्म करतोय. ओके. मग ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय आहे, कॅल्शियम इज सेपरेटली डिटरमाइंड विथ कॅल्कॉन इंडिकेटर. जेव्हा तुम्हाला फक्त कॅल्शियम डिटरमाइन करायचा असतो त्यावेळेस कॅल्कॉन इंडिकेटर वापरतो आणि जेव्हा तुम्हाला कॅल्शियम प्लस मॅग्नेशियम डिटरमाइन करायचा असतो त्यावेळेस तुम्हाला काय वापरायचंय, EBTA. ओके. लक्षात ठेवा, इंडिकेटर्स फार महत्वाचे आहेत. ठीक आहे. कॅल्शियम आपण जेव्हा डिटरमाइन करणार आहे त्यावेळेस आपल्याला कॅल्कॉन इंडिकेटर त्याच्यामध्ये आपण यूज करतो आणि सगळ्यात महत्वाचं आता त्याचा पीएच वाढवतोय का. ओके. पीएच का वाढवायचा आहे की त्याच्यामध्ये जे आपण इंडिकेटर्स वापरलेले आहेत ते ऍक्च्युअल तुमचे काय करणार आहेत, त्यांचा जो पीएच आहे तो कमी होणार आहे आणि जेव्हा कमी झालेला पीएच आहे तेव्हा त्याच्यामध्ये कॉम्प्लेक्सेस फॉर्म होणार आहे. ओके. म्हणजे वेगवेगळे कॉम्प्लेक्सेस म्हणजे त्याच्यामध्ये कॉपर पण असू शकतो, आयर्न पण असू शकतो, जे की काय आहेत, डायव्हॅलंट्स आहेत. बाकीचे डायव्हॅलंट्स त्याच्यामध्ये काय होणार आहेत, अटॅच होणार आहेत. पण आपल्याला फक्त कॅल्शियम डिटरमाइन करायचं आहे आणि त्यामुळे आपल्याला काय करायचंय, त्याचा पीएच रेज करायचा आहे. काय करून, काय ऍड करून, 10% NaOH त्याच्यामध्ये आपण ऍड केल्यानंतर तो 12 pH होणार आहे. एस EDTA फॉर्म स्ट्रॉंगर कॉम्प्लेक्स विथ कॅल्शियम. आता जेव्हा टायट्रेशन होणार आहे ते टायट्रेशन साठी आपण EDTA सोल्युशन वापरणार आहे. ओके. टायट्रेशन साठी आपण EDTA सोल्युशन वापरणार आहे जे की किती नॉर्मल आहे, EDTA 0.01 नॉर्मलचं आहे. ऍक्च्युली हे चुकीचं इथं टाईप झालेलं आहे. स्टँडर्ड कॅल्शियम सोल्युशन तर 0.01 नॉर्मल ते नाहीये. ऍक्च्युली EDTA सोल्युशन 0.01 नॉर्मलचं आहे. ठीक आहे. बऱ्यापैकी सगळ्यांनी हे लिहून घ्यायचं आहे. सो आय विल आस्क यू अ क्वेश्चन्स ऍट एंड. सो यू शुड राईट ऑल द थिंग्स. त्याच्यामध्ये जो पोटॅशियम फेरोसायनाइड आहे, त्याच्यानंतर हायड्रॉक्सिल अमाइन हायड्रोक्लोराइड आहे, त्याच्यानंतर ट्रायथेनॉल अमाइन, यांचं ऍक्च्युअल जे कार्य आहे, यांचं ऍक्च्युअल जे वर्क एम जे आहे ते म्हणजे काय आहे की जे बाकीचे हे आहेत म्हणजे कॅटायन्स आहेत त्यांना काय करायचं आहे, रिड्यूस फॉर्म मध्ये करायचा आहे. त्यांच्याशी रिएक्शन घडवून आणायच्या आहेत आणि त्या रिएक्शन घडवून आल्यानंतर त्याच्यामध्ये जे पीएच वाढवायचं काम करतो त्याच्यामध्ये कॅल्शियम जो आहे तो महत्वाचा त्याच्यामध्ये काय होणार आहे, वेगळा होऊन तो सेपरेटली आपल्याला काय करता येणार आहे, डिटरमाइन करता येणार आहे. त्यासाठी आपल्याला हे कॅल्कॉन इंडिकेटर वापरायचा आहे. ओके. तर अशा पद्धतीनं हे रिएजंट्स आपल्याला त्याच्यामध्ये युज करायचे आहेत. सो पहिला प्रोसिजर बघूया आणि मग प्रिन्सिपल कडे परत येऊयात. ठीक आहे. So let's start with the procedure. Someone should read out this procedure. Procedure read करायचे एकाने. Yes. सायली कुंभार. Procedure. हा, सावंत वैष्णवी तुम्ही थांबा कारण मला तुमचा आवाज येत नाहीये. सायली कुंभार read out the procedure. Yes, ma'am. हा. Take 5 ml of saturation phase extract in 100 ml conical flask, and for water sample take 20 ml in 250 ml conical flask. Second, add 10 drops of NaH2OH, HCl and TEA. काय येते NH2OH HCl काय आहे? Hydroxylamine. Hydrochloride solution. Yes, good.
Then third, then add 1 ml of 10% sodium hydroxide to raise the pH up to 12. Fourth, add 5 drops of Calcon indicator and titrate the solution agent, standard solution of EDTA till wine red changes to blue color. Then fifth, note the volume of standard EDTA solution. Okay, so this is the procedure for determination of calcium. तर कॅल्शियम डिटरमाइन करण्यासाठी आपण 5 ml जे आहे ते सॅच्युरेशन पेस्ट एक्स्ट्रॅक्ट घ्यायचं आहे. म्हणजेच काय, सॉइल सॅम्पल मधून आपल्याला एक्स्ट्रॅक्ट काढायचं ते 5 ml घ्यायचं आहे. जर इरिगेशन वॉटर आपण जर वापरत असेल तर त्याला 20 ml काय करायचं आहे, आपल्याला सॅम्पल घ्यायचं आहे. ते आपण काय, मी हे दोन्हीही सेपरेट केलेलं नाहीये, तुम्हाला सेपरेट लिहायचं नाहीये. दोघांची ही प्रोसिजर सेम आहे. त्यामुळे तुम्हाला काय करायचं, सॅच्युरेशन पेस्ट एक्स्ट्रॅक्ट म्हटलं की काय आलं, सॉइल अनालिसिस. आणि वॉटर सॅम्पल म्हणजे काय, इरिगेशन साठी आपण काय करतोय, अनालिसिस करत आहे. इरिगेशन वॉटर सॅम्पल साठी आपण अनालिसिस घेत आहे. सो 5 ml आपल्याला घ्यायचे सॅच्युरेशन पेस्ट एक्स्ट्रॅक्ट आणि 20 ml जे आहे ते वॉटर सॅम्पल घ्यायचे 250 ml कोनिकल फ्लास्क मध्ये. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण 10 ड्रॉप्स जे आहेत ते आहेत हायड्रॉक्सिल अमाइन हायड्रोक्लोराइड सोल्युशन आपण त्याच्यामध्ये घेतलेलं आहे. आणि ट्राय इथेनॉल अमाइन प्लस 10 ड्रॉप्स कशाचे आहेत, ट्राय इथेनॉल अमाइन याचे घेतलेले आहेत. त्याच्यानंतर देन ऍड 1 ml 10% ऑफ सोडियम हायड्रॉक्साइड टू रेज अ पीएच अप टू 12. सो यू शुड नो द रोल ऑफ इच रिएजंट. आता हे जे आहे ते रिड्यूस करतायत, बाकीच्या कॅटन्सना काय करायचं, रिडक्शन करण्याचं काम कोण करतंय, हायड्रॉक्सिल अमाइन हायड्रोक्लोराइड सोल्युशन आणि ट्रायथेनॉल अमाइन हे काय करतायत, रिडक्शन करायचं काम करत आहेत. आणि रिडक्शन झाल्यानंतर त्याचा आपोआप पीएच हा काय झालेला आहे, कमी झालेला आहे. बट आपल्याला असं आहे की कॅल्शियम हा पर्टिक्युलर पीएच साठी काय होतो, म्हणजे कॉम्प्लेक्स तयार करणार आहे. त्यासाठी आपल्याला पीएच हा काय करायचा, रेज करायचा आहे. आणि त्याच्यामध्ये जे आहेत ऍड 5 ड्रॉप्स ऑफ कॅल्कॉन इंडिकेटर. सगळ्यात महत्वाचं काय आहे, कॅल्कॉन इंडिकेटर. कॅल्शियम डिटरमाइन करण्यासाठी आपल्याला कॅल्कॉन इंडिकेटरचाच वापर करावा लागणार आहे. ते किती ड्रॉप घेतलेत, 5 ड्रॉप्स. आणि त्याचं टायट्रेशन आपल्याला EDTA सोबत करायचं आहे. आता जेव्हा ते कंटेंट तयार होणार कॅल्कॉन इंडिकेटर टाकल्यानंतर, तो एक टोटली वाईन रेड कलर होणार आहे. वाईन रेड कलर होणार आहे. तो वाईन रेड कलर चेंज ब्लू मध्ये झालं की टायट्रेशन आपलं काय झालेलं आहे, एंड झालेलं आहे. आणि EDTA जेवढं व्हॉल्यूम लागलेलं आहे ते व्हॉल्यूम आपल्याला ऑब्झर्वेशन वायच्या इथं लिहायचं आहे. आता व्हॉल्यूम ऑफ इरिगेशन वॉटर सॅम्पल किती घेतलं होतं, 20 ml. जर सॅच्युरेशन पेस्ट असेल तर 5 ml. मग टायट्रेशन साठी EDTA टायट्रेट करण्यासाठी कधी ते कधी वाईन रेड चेंजेस टू ब्लू, म्हणजे हा एंड पॉइंट आहे. कोणता एंड पॉइंट आहे, ब्लू कलर इज द एंड पॉइंट. ओके, सो ब्लू कलर येईपर्यंत जेवढं व्हॉल्यूम लागलेलं आहे ते व्हॉल्यूम आपल्याला इथं लिहायचं आहे. त्याच्यानंतर इंडिकेटर युज्ड इज अ कॅल्कॉन इंडिकेटर अँड एंड पॉइंट इज ब्लू कलर. नॉर्मॅलिटी ऑफ EDTA 0.01 नॉर्मल. आता कॅल्क्युलेशन्स करण्यासाठी आपल्याला हा जो फॉर्म्युला आहे तो वापरायचा, y इंटू नॉर्मॅलिटी ऑफ EDTA इंटू 1000 ऑफ ml ऑफ सॅम्पल टेकन. आता y ची जी व्हॅल्यू असणार आहे तिथली इथे घ्यायची आहे. नॉर्मॅलिटी ऑफ EDTA दॅट इज ऑफ किती आहे, नॉर्मॅलिटी ऑफ EDTA, नॉर्मॅलिटी किती आहे EDTA, 0.01. येस 0.01. ओके, तर अशा पद्धतीने आपण काय करतोय, कॅल्शियम आपण डिटरमाइन करतोय इन मिली इक्विव्हॅलंट पर लिटर. मिली इक्विव्हॅलंट पर लिटर मध्ये आपल्याला काय करतोय, सॅम्पल डिटरमाइन करत आहे. ठीक आहे, हे झालं कॅल्शियम साठी. सो नेक्स्ट इज द पॉइंट इज कॅल्शियम प्लस मॅग्नेशियम. नेक्स्ट वी आर गोइंग टू सी हाऊ टू डिटरमाइन कॅल्शियम प्लस मॅग्नेशियम. आता फर्स्ट स्टेज मध्ये आपण काय केलेलं आहे, कॅल्शियम सेपरेटली टायट्रेट केलेलं आहे. ओके, आणि आता जो टायट्रेशन असणार आहे त्याच्यामध्ये कॅल्शियम प्लस मॅग्नेशियम ह्या दोघांचं टायट्रेशन असणार आहे. हा फरक आहे. सो रीड आउट दिस प्रिन्सिपल. येस, रीड आउट दिस स्लाइड. सुशांत पवार. हॅलो, सुशांत पवार.
ओके. येस, वाचायचंय. सोमनाथ हाके, पाटील दिव्या. मी ज्यांची नावं घेते आणि Yes, त्यांनी जर madam. प्रेझेंट Yes, त्यांची madam. प्रेझेंट लागणार नाही. ओके, वाचायचंय. डिटर्मिनेशन ऑफ कॅल्शियम प्लस मॅग्नेशियम प्रोसिजर सगळं वाचायचं. प्रिन्सिपल, रिएजंट अँड प्रोसिजर. Principle: the calcium plus magnesium in irrigation water is titrated complexed with standard EDTA solution at pH 10. The calcium plus magnesium concentration is calculated from the volume of standard EDTA required for titration. Reagents: first, buffer solution; second, Erichrome black T indicator EBT; third, standard EDTA normality 0.01 normal. Procedure: first, pipette out 5 ml of saturation extract in 250 ml conical flask or pipette 20 ml irrigation water. Second, add 25 ml of distilled water. Third, add 10 drop of buffer solution. Fourth, then add 3 to 4 drops of EBT indicator. Fifth, titrate the content with standard EDTA solution till the color changes from wine red to permanent blue. तर ह्याच्यामध्ये आणि पहिला प्रोसिजर मध्ये फरक एवढा आहे की त्याच्यामध्ये जो इंडिकेटर वापरलेला आहे, फक्त कॅल्शियम जर डिटरमाइन करायचं असेल तर आपण त्याच्यामध्ये इंडिकेटर काय वापरतो, कॅल्कॉन इंडिकेटर. आणि कॅल्शियम प्लस मॅग्नेशियम जर आपण डिटरमाइन करणार असू तर त्यावेळेस आपल्याला एरक्रोम ब्लॅक टी EBT इंडिकेटर आपल्याला काय करावं लागतं, युज करावं लागतं. ठीक आहे. तर दोघांचाही एंड पॉइंट मध्ये फरक आहे की कॅल्शियम जेव्हा डिटरमाइन करतो जेव्हा त्यावेळेस तो ब्ल्यू कलर येतो, पण जरा 5 मिनिटं जर ठेवलं तर कॅल्शियमचा तो ब्ल्यू कलर काय होतो, निघून जातो. पण कॅल्शियम प्लस मॅग्नेशियम मध्ये तसं होत नाही, त्यामुळे त्याला आपण काय म्हटलंय, परमनंट ब्ल्यू कलर असं म्हटलेलं आहे. तर त्याच्यामध्ये प्रोसिजर अगदी सिंपल मध्ये केलेली आहे. इथं सुद्धा 5 ml आपल्याला सॅच्युरेशन पेस्ट एक्स्ट्रा म्हणजे सॉइलचं सॅम्पल घ्यायचं असेल तर 5 ml एक्स्ट्रॅक्टंट घ्यायचं आहे 250 ml कोनिकल फ्लास्क मध्ये. आणि जर इरिगेशन वॉटर असेल तर 20 ml आपल्याला काय घ्यायचंय, सॅम्पल घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला 25 ml डिस्टिल वॉटर ऍड करायचं आहे. त्याच्यानंतर 10 ड्रॉप्स बफर सोल्युशन. येस, सगळ्यात महत्वाचं व्हॉट इज मीन बाय बफर सोल्युशन. आता इथं पीएच जो आहे तो मेंटेन ठेवायचं काम आहे, बरोबर. जे कॉम्प्लेक्स फॉर्म झालेला आहे त्या कॉम्प्लेक्स फॉर्म झालेल्या सोल्युशनचा आपल्याला पीएच काय करायचं आहे, त्या पर्टिक्युलर ह्याला स्केलला आपल्याला ते चेंज करायचं, थांबवायचं. त्यासाठी आपण बफर सोल्युशन, ऍक्च्युअल जर बफर सोल्युशन बघायला गेलं तर इट इज मेड अप ऑफ NaOH. म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा NaOH हा काय आहे, त्याच्यामध्ये बफर सोल्युशन मध्ये अमोनियम क्लोराईड, ओके, अमोनियम क्लोराईड प्लस कॉन्सन्ट्रेटेड अमोनियम हायड्रॉक्साईड. म्हणजेच काय, NaOH म्हणजे काय, सोडियम हायड्रॉक्साईड आणि अमोनिया ह्या दोघांचं म्हणजे आपल्याला जेव्हा पीएच इन्क्रीज करायचा असतो त्यावेळेस आपल्याला हे रिएजंट्स त्याच्यामध्ये वापरावे लागतात. तर बफर सोल्युशन इज टू रजिस्ट द चेंज इन पीएच, म्हणजे तो जो सडन चेंज आहे पीएचचा तो आपल्याला काय करायचा आहे, थांबवायचा आहे. त्यासाठी आपल्याला बफर सोल्युशन वापरायचं आहे. आणि त्याच्यानंतर जी स्टेप आहे ती म्हणजे EBT इंडिकेटर आपल्याला युज करायचा आहे. त्याच्यानंतर ते जे कंटेंट आहे ते टायट्रेट करायचं EDTA सोल्युशन ऑफ 0.01 नॉर्मल टिल कलर चेंजेस फ्रॉम रेड वाईन टू परमनंट ब्लू कलर. ओके, so this is the titration and here is the observations of that titration. तर आता तुम्ही जे कॅल्शियम प्लस मॅग्नेशियम डिटरमाइन करणार आहेत त्याचे जे व्हॅल्यूज येणार आहेत ते ह्याच्यामध्ये पुट करायचे आणि तुम्हाला जे मिली इक्विव्हॅलंट पर लिटर मध्ये आपलं काय येणार आहे त्याच्यामध्ये आपली व्हॅल्यू येणार आहे. त्याच्यानंतर जी आपल्याला मॅग्नेशियम काढायचं, आता कॅल्शियम प्लस मॅग्नेशियम झाला, आता सेपरेट कॅटॅन्स पहिला आपल्याला काढून घ्यायचे आहेत. येस, काय माहिती त्याला काही बहीण काय जावायला एखादा तोळा करायला लागेल, पशक द्यायला लागेल.
तर मॅग्नेशियम सेपरेट काढायचं आहे, त्यासाठी आपल्याला मॅग्नेशियमचा जो फॉर्म्युला आहे तो यूज करायचा आहे. मिली इक्विव्हॅलंट मध्ये पण मिली इक्विव्हॅलंट पर लिटर याच्यामध्येच आपल्याला तो मॅग्नेशियम डिटरमाइन करायचा आहे. आता सेपरेट कॅटायन्स का आपल्याला डिटरमाइन करायचंय, तर आपल्याला सोडियम ऍब्झॉर्प्शन रेशिओ आणि एक्सचेंजेबल सोडियम पर्सेंटेज यासाठी आपल्याला हे सगळे कॅटायन्स वेगवेगळे सेपरेटली फाइंड आउट करायचे आहेत आणि मग ते व्हॅल्यूज आपल्याला काय करायचे ह्याच्यामध्ये पुट करून आपल्याला ती व्हॅल्यू काढायची. आता ह्याचं सुद्धा एक जे ह्याच्यामध्ये मी काय दिलेलं नाहीये, युनिट दिलेलं नाहीये, ह्याचं सुद्धा युनिट आहे मिली इक्विव्हॅलंट पर लिटर. तर अशा पद्धतीनं आपण पहिला कॅल्शियम प्लस मॅग्नेशियम डिटरमाइन केलेला आहे आणि त्यानंतर आता जो राहणार आहे तो म्हणजे सोडियम आणि पोटॅशियम. म्हणजे तुमचे 2 पॅरामीटर्स त्याच्यामध्ये कम्प्लीट होतात. आता हे 2 पॅरामीटर सगळ्यात महत्वाचे काय आहेत, तर ते प्रॉब्लेमॅटिक सॉइल आणि प्रॉब्लेमॅटिक इरिगेशन वॉटर ह्या दोन्हीचे सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे सोडियम. ओके, मग तो एक्सचेंजेबल सोडियम आहे का ऍब्झॉर्बेबल आहे, हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. मला एक सांगायचं की दोघांमध्ये हॅझार्डस कोणता, एक्सचेंजेबल की ऍब्झॉर्बेबल? आता ऍब्झॉर्बेबल असला तरी हार्मफुल आहे आणि एक्सचेंजेबल असेल तरी हाय आहे. पण एक्सचेंजेबल हा पर्टिक्युलर सॉइल मध्ये असतो आणि ऍब्झॉर्बेबल जो आहे तो पर्टिक्युलर सॉइल मध्ये असतो किंवा इरिगेशन वॉटर मध्ये असतो. तरी पण त्याच्यातला हॅझार्डस कोणता, जो एक्सचेंजेबल आहे तो आहे की ऍब्झॉर्बेबल आहे तो आहे? येस. Why these parameters are computed for problematic soil? का आपण हेच पॅरामीटर काढतोय? प्रॉब्लेमॅटिक सॉइल मध्ये सगळ्यात महत्वाचा पॅरामीटर आहे, सगळ्यात महत्वाचे पॅरामीटर कोणते कोणते? पीएच, ईसी सगळ्यात महत्वाचं, पीएच आणि ईसी. त्याच्यानंतर आहे सार म्हणजे सोडियम ऍब्झॉर्प्शन रेशिओ. चौथा आहे ईएसपी म्हणजे काय, एक्सचेंजेबल सोडियम पर्सेंटेज. हे प्रॉब्लेमॅटिक सॉइल मध्ये आपल्याला तोंडपाठ असलं पाहिजे. आणि हे का काढायचंय? आता ऍब्झॉर्ब करतोय म्हणजे तो नेमकं कोणाला ऍब्झॉर्ब करणार आहे आणि एक्सचेंजेबल आहे म्हणला तो कोणाला एक्सचेंज करणार आहे, हे सगळ्यात महत्वाचे मुद्दे आहेत. आणि हे आपण प्रॉब्लेमॅटिक सॉइल मध्ये, साल्ट अफेक्टेड सॉइल मध्ये आपण काय करणार आहे, सगळं व्यवस्थित बघायचं आहे. पण तरी पण मला हे सांगायचं की हायली एक्सचेंजेबल सोडियम कसा वर्क करणार आहे आणि हायली ऍब्झॉर्बेबल सोडियम कसा वर्कआउट करणार आहे. तर हे सगळं जर समजलं तर तुम्हाला प्रॉब्लेमॅटिक सॉइल समजायला काही अवघड नाही. हा डिफरन्स तुम्हाला समजणं गरजेचं आहे. त्याच्यामध्येच दिलेला आहे सोडियम ऍब्झॉर्प्शन रेशिओ. ऍब्झॉर्ब करतो म्हणजे काय की तो जे कॅटायन्स आहेत जे की साल्ट आहे, मग त्याच्यामध्ये कार्बोनेट्स असतील किंवा कार्बोनेट, सोडियम कार्बोनेट आता आहे का? हा झालंय माझं. हा, सोडियम ऍब्झॉर्प्शन रेशिओ आणि एक्सचेंजेबल सोडियम पर्सेंटेज ह्या दोघांचं त्याच्यामध्ये कॅलिब्रेशन करून आपल्याला त्या सॉइलचं स्टेटस प्रॉब्लेमॅटिक सॉइल मध्ये मोडतं का, त्याच्यावरती आपण बाकीचे मॅनेजमेंट काय घेऊ शकतो हे आपण ह्याच्यावरून ठरवणार आहे. तर अशा पद्धतीने हे प्रॅक्टिकल आपलं बऱ्यापैकी संपलेलं आहे. तर आपल्याला नेक्स्ट प्रॅक्टिकल मध्ये सोडियम आणि पोटॅशियम ह्याचं अनालायसिस बघूया. ठीक आहे. तर मी फ्लेम फोटोमीटर कसं वर्कआउट करतं हे मी तुम्हाला काय करते, डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन पाठवून म्हणजे नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण बघूयात, कारण का ते नेक्स्ट लेक्चर मध्येच लागणार आहे, कुठलं, सोडियम आणि पोटॅशियम साठी. ठीक आहे. सो सांगायचंय मला कॅल्शियम आणि मॅग्नेशियम डिटर्मिनेशन बोलायचंय. प्रिन्सिपल सांगायचंय मला कॅल्शियम साठी काय केलं आणि कॅल्शियम प्लस मॅग्नेशियम साठी काय केलं. पटकन सांगायचंय. आय एम गोइंग टू एंड दिस. बोलायचंय. बोलायचंय पटकन. प्रोसिजर सांगा. प्रिन्सिपल नाही समजलं तर प्रोसिजर तरी निदान सांगा की कॅल्शियम डिटरमाइन करण्यासाठी काय करतो आणि कॅल्शियम प्लस मॅग्नेशियम डिटरमाइन करण्यासाठी काय करतो. एवढं लक्षात ठेवा, तुमच्या प्रॅक्टिकलचे मार्क माझ्याच हातात आहे.
जे बोलेल त्याच्यासाठीच शेवटी विचार केला जाईल मार्क देताना. सो बी अटेंटिव्ह, बी अलर्ट इन लेक्चर्स, बिकॉज बऱ्यापैकी जो मोस्टली ह्याचे तुम्हाला नोट्स भेटणार नाहीत कुठे. बोलायचंय हॅलो मॅम, कॅल्शियम डिटर्मिनेट. हा बोला. कॅल्शियमचं सांगू का? सांग. प्रोसिजर 5 ml जर समजा सॉइलची जर समजा काढायची असेल तर 5 ml सॅच्युरेटेड मध्ये 100 मिली कोनिकल फ्लास्क मध्ये 5 ml घ्यायची सॉइल, आणि इरिगेशन वॉटरचे जर समजा काढायचं असेल तर 20 मिली घ्यायची 250 मिलीच्या कोनिकल फ्लास्क मध्ये. त्यानंतर त्यामध्ये बर. 10 ड्रॉप Na2OH चे टाकायचे काय येते आणि ट्रायकिल हे काय आहे? सोडियम हायड्रॉक्सिल अमाइन. हायड्रॉक्सिल हायड्रॉक्सिल अमाइन 3 ड्रॉप ऍड क्लोराइड. करायचे. हायड्रॉक्सिल अमाइन हायड्रोक्लोराइड. म्हण त्याशिवाय समजणार नाही. हायड्रॉक्सिल अमाल हायड्रोक्लोराइडचे 10 ड्रॉप टाकायचे. त्यानंतर 1 ml 10% सोडियम हायड्रॉक्साइड. अजून एक आहे त्याच्यामध्ये, अजून एक रिएजंट ऍड केलेला आहे. कोणतं आहे? काय आहे त्याचं फुल फॉर्म काय? ट्रायथेनॉल अमाइन. गुड गुड. नेक्स्ट. त्यानंतर पीएच ची रेंज वाढवण्यासाठी ऍड करायचं आहे 1 ml 10% सोडियम हायड्रॉक्साइड. आणि त्यानंतर 5 ड्रॉप्स इंडिकेटर कॅल्कॉन इंडिकेटर ऍड करायचे, आणि त्यानंतर टायट्रेशन करायचं. आणि कलर त्याचा कोणासोबत टायट्रेशन आहे? EDTA फुल सोबत. फॉर्म काय आहे EDTA? EDTA फुल फॉर्म इथिलीन डायअमाइन टेट्रा. गुड. बरोबर आहे की? बोल की. इथिलीन डायअमाइन टेट्रा इथिलीन डायमाइन टेट्राएसिटिक ऍसिड. त्यानंतर किती नॉर्मल आहे? किती नॉर्मल आहे? 0.01. नॉर्मल. ओके. पॉइंट काय आहे? एंड पॉइंट ब्ल्यू कलर. रेड वाईन कलर इज टर्न इनटू ब्ल्यू कलर. ब्ल्यू कलर. इंटू ब्ल्यू कलर. सो ह्याच्यामध्ये कॉम्प्लेक्स कॅल्शियमचा कॉम्प्लेक्स फॉर्म करण्यासाठी आपण इंडिकेटर कोणता वापरतोय? कॅल्कॉन इंडिकेटर यूज करतोय. एवढं लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. नेक्स्ट कॅल्शियम प्लस मॅग्नेशियमची प्रोसिजर सांगायची आहे मला. हॅलो मॅम. कॅल्शियम प्लस इंडिकेशन सांगू काय? हा. 5 ml सॅच्युरेटेड सॉइल 250 ml कोनिकल फ्लास्क मध्ये घ्यायचं. 20 ml सॉइलचं पण काढू शकतो किंवा इरिगेशन वॉटर मधलं पण काढू शकतो. इरिगेशन वॉटर मधलं काढायचं असेल तर 20 ml इरिगेशन वॉटर घ्यायचं 250 ml कोनिकल फ्लास्क मध्ये. त्यामध्ये 25 ml डिस्टिल वॉटर ऍड करायचं. मग 10 ड्रॉप बफर सोल्युशनचे ऍड करायचे. फॉर व्हॉट पर्पज? बफर सोल्युशन आपण काय ऍड करतोय? टू रेजिस्ट टू चेंज इन पीएच, म्हणजे पीएच कॉन्स्टंट ठेवण्यासाठी. किती पीएच लागणार आहे कॅल्शियम प्लस मॅग्नेशियम साठी? 12. 10 ते 12 म्हणजे 10 हा मॅक्झिमम आहे. ओके मॅम. ओके. हा पुढे. देन 3 to 4 ड्रॉप ऑफ EBT इंडिकेटर ऍड करायचं टायट्रेशन साठी. मग रेड वाईन कलर चेंजेस टू परमनंट ब्लू कलर. इट्स इंडिकेशन ऑफ प्रेझेन्स ऑफ कॅल्शियम अँड मॅग्नेशियम. हॅलो मॅम.
आवाज येतो माझा? EBTA फुल फॉर्म सांगायचा मला मिसबा. हॅलो मॅम. हा, तुमचा म्हणजे ऍक्च्युली कनेक्शन गेलं इथं, त्यामुळं थोडस हे झालं. ओके. EBT इंडिकेटरचा फुल फॉर्म काय आहे? EBTचा नाही माहित ना. एअरक्रोम ब्लॅक टी. एअरक्रोम ब्लॅक टी. काय म्हणायचं? एअरक्रोम ब्लॅक टी. This indicator is used for determination of Calcium plus magnesium. Magnesium. Okay. And this content is going to titrate against? Titrate against? कोणाबरोबर टायट्रेशन आहे? EDTA. EDTA. इथिलीन डायमंड टेट्रासिटिक Tetracetic acid. ओके. त्याच्यातून तुमचं कॅल्शियम प्लस मॅग्नेशियम निघतंय. मग त्याच्यातून आपल्याला मॅग्नेशियम सेपरेट आउट काढायचं आहे. त्याच्यानंतर मग ते जे व्हॅल्यूज येणार आहेत ते आपण व्हॅल्यूज SAR आणि ESP मध्ये टाकून कम्प्लीट करायचं आहे. त्याच्यावरून आपण सांगायचं की साल्ट अफेक्टेड आहे की कसं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला कुठली क्रॉपिंग सिस्टीम पॅटर्न वापरली पाहिजे हे आपल्याला त्याच्यातून क्लिअर होणार आहे. सो एनी प्रॉब्लेम इन दिस प्रॅक्टिकल? Of course, there is a lot of problem because you have not conducted physically and reactions actual procedure लिहिणं ही वेगळी गोष्ट आहे आणि ऍक्च्युअल कंडक्ट करणं ही वेगळी गोष्ट आहे. सो आता आपल्याकडे काही दुसरा ऑप्शन नाहीये. सो आपल्याला फक्त ह्याच्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह क्लिअर करणं फार गरजेचं आहे. बाय दिस मेथड जस्ट क्लिअर आउट द ऑब्जेक्टिव्ह ऑफ why we are studying all these things. की आपण ह्याचा अभ्यास का करायचा आहे हे ऑब्जेक्टिव्ह तुमचे क्लिअर झाले तरी मला हे सेमिस्टर क्लिअर झाल्यासारखं आहे. ओके. सो वी विल स्टॉप हिअर. तुमचं 3:30 वाजता लेक्चर आहे ना आता?